हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. या माझ्या आहे भाची. आज ब्लॉगिंग याच करणार आहे आणि सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा डेली ब्लॉग बघू. आज रुटीनमध्ये काय काय होतं. तर आज आपण आलो आपल्या गोठ्यात. मामी या गाई बांधताय. मामी गाई बांधताय ना. सर्व आमच्या गाई आहे. हा आमचा गोठा आहे. तिथे मामा गाय पिळून राहिले. तर मामी इथं गाई पिळत आहे आणि मामा पण. आपला जानू खेळू राहिला. ही त्याची स्कूटी बघून घेऊ शकता तुम्ही. आणि ही माझी बहीण आणि ही माझी मावशीची मुलगी. आणि मी आले आहे पार्लर मध्ये. हे आमचं मामीचं छोटस पार्लर आहे. प्लीज तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा. आमचा जानू खूप असा खोडी करतोय आणि ती गाडी चालवतोय. हे बघा त्याची नवीन गाडी. हाय गाईज, ही माझी मावशीची पोरगी. तर आज आपण बघू जानू काय करतो. जानू, ए जानू, जानू तो गाडी खेळत खूप मग्न आहे म्हणून तो वरती बघत नाही. तुम्ही आज खूप सुंदर दिसताय. तर मामी गाईला मशीन लावताय दूध काढायला. तर हे बघा आपण आज मामा मशीन दूध काढताय. हे आमचं मशीन. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. माझं जानूची आज मजा बघायची का. आज जानू लय खुशी. माझ्या देवची स्कूटी. काय करताय तुम्ही. मामीचं असं करत काम चालू आहे आणि आम्ही ब्लॉगिंग करतो. मामी पटकन खिचडी करा, खूप भूक लागली. मामी तुम्ही मंदिरात गेलते आज. अभिषेक कसा गेला.
तर तुम्ही आता गाई पिळायला चालले. चला मी पण येतो सोबत. तर मामी आता गाई सोडताय. इकडे पण काही गाई बांधल्या. मामी आता तुम्ही काय करताय? हे आमचं छोटस बाळ आहे. दुसरी बाटली आणलेली त्यांना पण अजून वाप काढलीच नाही. मस्त आहे. त्यांना ही आवडत असेल. त्या कारवडीसाठी आणली पण तुमच्या मामाने चला आता दुसऱ्या बाळाला दूध पाज. हे तर खूपच क्यूट आहे आणि खूप छोटा आहे. कशा प्रकारे घेते बघा. एक दोन दिवस पाच होतं पण नंतर एकदम कंटिन्युअस होऊन जातं. बरोबर बाटली हातावर किती क्यूट आहे बघा. हे तुझं तोंड वगैरे किती छान दिसतंय. राधाले छान आहे. राधा इथे आमच्या गाई इथे बांधले काही. ही आमची छोटीशी राधा आहे. तर या मुली आमच्या छोट्याशा जानू सोबत खेळत आहे. ही जानूची स्कूटी आणि हे आमचं छोटूस पार्लर. आणि हे बघा आमचा जानू बसलाय गाडीवर आणि रॉयल एंट्री मारतोय. त्याला काही गाडी चालवता येत नाही. तर आरू आणि जानू असे गाडी खेळत आहे आणि भक्ती त्यांच्यामध्ये लुटबुट करते. जानू असा जोरदार पळतोय. ए जानू, अरे पळू का बरं राहिला जानू? जानू हे बघा ही आमची भक्ती. जानू तर मी आणि भक्तीने अशी या मिरर मध्ये पार्लरच्या काही पोज दिल्या. थोड्याशा उचापती करून बघितल्या. लाईट चालू कर, बंद कर, अशा आम्ही उचापती केल्या. आमचं जानू अशा गोड प्रकारे गाडी घेत होता आणि त्याच्या भाषेत काय बोलत होता कोणालाही कळेना. आणि आरू त्याच्यासोबत होत. तर जानूने गाडीचं उद्घाटन करून टाकलं. ही भक्ती बघा कशी चेअर उभी राहिली. आणि आमचा मिरर आणि आम्ही या मिरर मध्ये खूप साऱ्या पोज देतो. मामी तुम्ही काय करताय? खिचडी बनवते. मामी आज फराळ बनवताय. आज उपवास सगळ्यांना. शुभ्र झालं. मामी पापड्या तर लय शुभ्र झाल्या. डायरेक्ट ढवळे ढवळे आले एकदम. वेफर्स आहे ना उन्हामध्ये नाही तळायला म्हणजे असं आपण जे वाफवले
कंटिन्यू म्हणजे खूप छान कुरकुरीत वेफर्स झाले. ह्या पेशीत आणि तेवढी एक बरणी भरली. हे बघा असे ढवळे ढवळे एकदम वेफर्स झाले. आणि ते उन्हाने ना असे घरदार नाही राहते तसे सावलीत घातले का पिवळे जमून तुम्हाला दाखवते. हे बघ असे पिवळे पिवळे धमक म्हणजे एकदम ओरिजिनल जो कलर राहतो ना ते शर्ट तसाच राहतो त्याचा. जर उन्हात घातले की काळे पडतात, त्याचा रस सगळा ऊन असं शोषून घेतं, त्याच्यामुळे ते एवढे खास नाही लागत. तसे हे बघा हे किती छान लागत आहे, किती छान कलर झालेला आहे, एकदम नॅचरल आणि एकदम भरदार. टेस्टला पण खूप छान आहे. मामी आता खिचडी परतत आहे. किती छान शिजलेलं आहे. कुकरवर लवकर शिजतात. हे ना शिकतात घरी त्याच्या कमी झाल्या ना पण संगीता पण हा पाय संगीताला 10 रुपये हे बघा पापड्या वगैरे झाल्या, फक्त आता फराळ आता फराळ परतायचं. मी मामीनी साबुदाणा आणला, तो रात्रीच भिजू घालून ठेवला होता. मस्त साबुदाणा भिजला बरं का. तर मामी आता बटाटे सोलून त्याच्यात टाकणार आहे. मग मामींनी फराळ परतवलं आहे. आता बोलवा त्यांना. तर चला आपण आपल्या चिल्लर पार्टीकडे जाऊ. ती आमच्या जानूला झोका देऊ राहिली आणि भक्ती अशी बसली आहे. आरू ही आमच्या सोबत बसली आहे. सर्व इथेच आहे आणि आमचा यज्ञेश तर खूप लाजू राहिला. तर तुम्हाला मामींनी बोलवलंय, चला फराळ खायला. तर आपण मामींकडे जाऊ. प्लेट घ्या तुम्हाला. सर्वांनी प्लेट घ्यायचं असतं. तर आता सर्वजण जेवणासाठी बसत आहे. फराळ आज जेवण नाही, आज फराळ. हा फराळ करण्यासाठी. बस